हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल ज्याचं नाव आहे विजय व्लॉग्स. संडे तरी मम्मीनं सकाळचं उठावले. एवढा वैताग आला आहे ना, म्हणजे सकाळचं नाही म्हणता येणार, 10 साडे 10 वाजलेत. पण रात्री उशिरा झोपलेलो, एडिटिंग चालू होतं त्यामुळं. आणि त्यात परत सकाळी मम्मीने लवकर उठावले 10 वाजता. पण सकाळ नाही आहे, बघू. मम्मीने मेहंदी आणायला लावली आहे, केसांना लावायची, त्यामुळं आता मेहंदी आणायला चाललो आहे. नंतर आज अक्रमचा फोन आलेला मागाशी. अक्रम बोललाय की आज मांढरदेवला जायचं आहे. कालचं एडिटिंग राहिलं थोडंसं, कालचं पण येईल आजच्या व्लॉगमध्ये, म्हणजे आजच्या दिवसात येईल तो पण व्लॉग. पण आज चाललंय मांढरदेवला जायचं, बघू मग आता काय होतंय. आदेशला पण फोन केलेला, आदेश झोपलाय. आबीला फोन केला, आबीनं पण फोन उचलला नाही. करतील ते पण फोन, काय विषय नाही. बघू आज काय होतंय, आज काय धिंगाणा घालतोय मी नक्की नाही आहे. अजून पण कुठेतरी जायचं प्लॅनिंग ठरवलं आमचं. पण सध्या आम्ही चाललोय मांढरदेवला. आवरतो मस्तपैकी, आंघोळ बिंघोळ करतो. अजून पारूसच आहे मी. हातरुणातनं उठलो, मम्मीने बाहेर पाठवलं. बघू आता जातो, आवरतो, कसा काय विषय बघतो आणि पुढं मग बघू काय ठरतंय काय नाही. आलोय, झालं आंघोळ बिंघोळ सगळं आवरून झालं. गाडीत पेट्रोल टाकून आलो. आज बघा, आज आपल्या बरोबर आहे आदेश कांबळे, अभिषेक माने आणि आपला कालचा जोडीदार अक्रम अली. आज सगळेजण चाललोय मांढरदेवला. आज म्हणलं येऊ जरा फिरून, संडे पण आहे, थोडंसं म्हटलं मांढरदेवला जाऊन येऊ. बघू. मग आम्ही ॲक्च्युली हॉस्टेलला होतो 2 वर्ष मांढरदेवला, तर इथलं पण दाखवील मी. बादशा शाळा आहे, 2 वर्ष काढलीत मी इथं हॉस्टेलला. खूप जुन्या आठवणी आहेत, खूप कांड केलेत, खूप सारांचे मार पण काढलेत. तर बघू पुढं व्लॉगमध्ये जोडून राहा, कसं काय विषय ते तुम्हाला दाखवतो. चाललो आता मांढरदेवला सगळेजण. 2 गाड्या घेतल्यात आज नाही ट्रिपसी. बघू चला. फडके अरे, तर तोंडाची अवस्था काय झाली तुम्हाला सांगतो. एवढा बेकार रस्ता आहे ना, घाटात येताना अख्खा धुरळ्यानं भरलेलो, त्यामुळं काहीच शूट केलं नाही. घाट लागायच्या आधी थोडंसं शूट केलं रोडचं, बास इच्छा मिली भावांनो. एवढं म्हणजे एवढा फुफुट आहे ना, रोडचं काम चालू असल्यामुळे घाटाचं लय वैताग आलाय. हे तर बघा, फडकं घेऊनच बघा कसं चाललंय. फडकं घेऊन झटके काम चालू आहे. लय म्हणजे लय फुफुटा होता. अबे कसं वाटलं रस्त्याने येताना? बरं वाटलं. बरं आहे ना? मग काय लय मज्जा आहे बघा. ह्यांना मज्जा वाटते का माहिती आहे का? गाडी चालवण्याची फट्टी चेष्टा नाही भावांनो. लय ह्यांना मज्जा का वाटते माहिती आहे का? हे मागं बसलेले असं दडून माहिती आहे का? गाडी चालू आहे आदेश आणि आम्ही दोघंच होतो. एवढी बेकार अवस्था येणार असते सांगू शकत नाही. आता आलो एका ठिकाणी, तिथनं आता चालले हॉस्टेलमध्ये जायचं, जिथं मी होतो 2 वर्ष. हॉस्टेलला जाईल आता, बघू कसं काय तुम्हाला दाखवतो मी. हॉस्टेलमध्ये आलो आहे, लय जुन्या आठवणी आहे. तिथं आलो, एवढं भारी वाटतंय ना हॉस्टेलमध्ये येऊन, काही विचारायला नको. आलो हॉस्टेलमध्ये, इथं तुम्हाला दाखवतो, थांबा कॅमेरा फ्लिप करून दाखवतो कसा काय विषय. लय म्हणजे लय जुन्या आठवणीत. लय मार खाल्लाय सरांचा, तेवढं म्हणजे सरांनी लाड पण तेवढे केलेत, पण मार लय खाल्लाय त्यावेळेस आम्ही. दाखवतो तुम्हाला, थांबा हॉस्टेल कसं. इथं आलो मी. इथं नाही, इथं आधी इथं बेड होता, हा डबल बेड आहेत ना, असे बेड होते इथं. मी वरती झोपायला होतो. इथं पुढं सरांचं ऑफिस आहे. आतमध्ये दाखवतो तुम्हाला. आतमध्ये आलं, इथं किचन आहे, इथं धान्य कोठा आहे. इथं आम्ही जेवायला असायचो इथं आम्ही सगळे. आता ड्रायव्हर आहे त्यामुळे पोरांनी जेवून घेतलं असेल. तर आतमध्ये दाखवतो तुम्हाला. ते आत्ता बेड ठेवलेत ना, तर इथं आधी काय नव्हतं. आम्ही मस्त धिंगाणा केला आहे. तर बसायला असायचो आम्ही सगळे इथं अभ्यासाला, काय विषय नाही. अभ्यासाला हे असायचो. इथं पण पोरं बसायचे अभ्यासाला एवढे, पण इथं एवढं कोण नसायचं, कारण इथं झोपायला असायचे सगळेजण. बाहेरच्या हॉलमध्ये जेवण, टी व्ही काढलाय सरांनी, तर जेवण बिवण करायचं मस्तपैकी. इथं आधी सायकल ही होत्या, पलीकडं वॉशरूम आहे. लय मजा गेली. मला पुढनं शाळेचा व्ह्यू दाखवतो कसा काय. इथं सगळेजण कपडे धुवाय असायचो आम्ही त्यावेळेस. कपडे बिपडे धुवायचो, लय मजा यायची इथं. लय म्हणजे त्या घातलाय इथं आम्ही, काय विषय नाही. हा काय यांची येडचाळी, काय ना काहीतरी चालू असतं. आदू इकडे ना, इकडे ना अक्रम.
ते गेले त्यांच्या पर्सनल लेवल. ऐक ना, आदेश म्हणतोय की ह्याला जायचंय पाचेऱ्यावरती पावायला. जायचंय आत्ता घाट उतरायला आपल्याला अर्धा तास लागेल. रस्ता बघितला ना कसा आहे, तरी जायचं. त्या दिवशी तुम्हाला पहिल्या व्लॉगमध्ये म्हणलेलो पाचेऱ्यावरती जायचं पावायला. आता आम्ही दोघं, अक्रम पण येईल आय थिंक, त्याचं काम असलं तर मग नाही, पण अक्रम पण येईल आणि आदेश भाऊ आहेत, अजून पण पोरं आहेत आपल्याबरोबर, त्यांचे पण गाठी बिठी तुम्हाला देतो. बाकी इथं आलो आहे, खरंच खूप भारी वाटते स्कूल बघून, जुन्या आठवणी. पण आमचं चुकलं काय माहिती आहे का, खरं रविवारी यायला नव्हतं पाहिजे. असं स्कूल डेजमध्ये आलो असतो ना तर अजून भारी वाटलं असतं. सरांची मुलाखत घेतली असती. आमचे हॉस्टेलचे सर आहेत विजय सर म्हणून, बाप्पू, तर सरांकडे जाऊ, सरांची थोडीशी मुलाखत घेऊ, कसं वाटतंय काय म्हणतात सर, बघू. एक नंबर. तिथले थोडेसे कांड आहेत पण ते सांगू शकत नाही तुम्हाला, कारण त्यावेळेस त्या विषयामुळे खूप मार खाल्लेला आम्ही. बघू एक दिवस आपण असंच टॉकिंग स्ट्रीम घेऊ, त्याच्यावरती बोलू आपण, काय विषय नाही. ह्यांचं बघा तुम्हाला दाखवतो काय चाललंय. आलोय खाली वाईमध्ये, वैताग एवढा आलं धुळीनं, अख्खं तोंड सगळं भरले. आता चाललोय पाचेऱ्यावरती स्विमिंग करायला, आणि सगळे पोरं जे आहेत आमच्या ग्रुपमध्ये सगळे एकत्र आले आहेत. तर बघू, एक जण येतोय जोडीदार येतो. तर चाललोय पाचेऱ्यावरती. आपण जे मागच्या वेळेस गेलेलो पहिल्या व्लॉगला तुम्ही जे बघितलं, दोम धरणाच्या तिकडनं आपण गेलो त्या साईडलाच आहे, पण आपण जाताना पसरण्या साईडने जाणार आहे, येताना त्या साईडनंच येईल, कारण जाताना आपण मागच्या वेळेस मेनवली साईडने गेलेलो, तिकडून नाही जायचं. आता बघू कसं काय विषय. पोरं येत आहेत अजून, पोरं आल्यानंतर मग अजून एक काढतो व्हिडिओ क्लिप. आधी पोरं येऊ द्या, मेन म्हणजे हैराणी आणली अरे पोरांनी, माहिती आहे का. येत आहेत त्याचं काम चालू आहे. आम्ही तोंडवर करून गेलेलो, एवढं उत आले ग की जायचं. तू गोगल आत्ता घालतोयस का. ऊत आला, मांढरदेवलाच जायचे चला, पण एवढं वैतागलो आम्ही, अर्ध्यातनं मागरे आलो, गावातूनच मागरे आलो, वरती देवाला गेलोच नाही. जिथनं गेलो तिथनंच मागरे आलो. असला कंटाळा आला ना डोळीनं, नको वाटतं. बघू आता चाललोय पाचेऱ्यावरती, तिथं जातो, तिथलं पण टाकतो थोडंसं व्हिडिओ क्लिप. एक 2 3 4 5 6 जण आलो आहे मी. मला दाखवतो लोकेशन कसं आहे. थोडंसं चालावं लागतं 1-2 मिनटं, कारण मध्ये ते पाणी सोडतात ना धरणाचं, ते वाटे आलं तर तुम्हाला दाखवतो लोकेशन कसं आहे. बघा, आपण आलो त्या दिवशी तिथं होतो त्या पुलावरती. आता आपण आतमध्ये उतरलो आहे, आपल्याला जायचं आहे त्या साईडला, तिकडं सगळे गँग आहे बघा आपल्याबरोबर. अक्रम, फर्स्ट टाइम आलास ना तू इकडं. हा, आम्ही दोघं आलोय, आम्ही दोघं, ते पुढचे दोघं, आम्ही 4 जण आलो इकडे. मागच्या वेळेस पण आलेलो पाचेऱ्यावरती पवायला. इसको मैं ढकेले अंदर. किसको, क्यों रे. इसको वो बोलता मैं कर वो है मतलब. आक्रम म्हणते आम्हीला ढकलून देणार पाण्यात, बुचकळून मारणार म्हणते. पवा येत नाही ना त्याला म्हणलंय तू काय विषय नाही, पवा नाही नेत, साईडला बस आपल्याला, पण पाण्यात उतर, मजा येते. नैसर्गिक स्पॉट आहे मस्त. आला दोमला कधी तर ते नक्की विजिट करा. इकडे सगळे कपडे बिपडे हातरून धुवायचे चाललेलं काम झाले. बघू आता ह्यांच्याकडे जाऊ, पुढचा स्पॉट तुम्हाला दाखवतो. कसं वाटलं पाहून. मस्त वाटलं. गेलेलो पवायला. मोबाईल आपला वॉटरप्रूफ नाही त्यामुळे काही व्हिडिओ नाही काढली पावताना. बाहेर आलं तर आदनं काढली आहे, स्लोमो घेतली आदनं, ते दाखवतो तुम्हाला. एडिटिंगमध्ये दिसून जाईल ती स्लोमो काढलेली. बाकी लय मजा केली. आता घरी जायचं, भूक एवढी लागली आहे. स्विमिंग केल्यानंतर खूप भूक लागते. जायचं आता घरी. बघू काहीतरी खातो आणि मग बोलतो, कारण सुचत नाही आहे काय. भूक लय लागले पाहुण्यामुळं. अर्धा पाऊण तास झालं पोहत होतो, लय म्हणजे प्रचंड भूक लागायला लागली आहे. जातो पहिलं काहीतरी खातो आणि बघू. चालले अजून एका ठिकाणी जायचं बाहेर, वाईटच आहे ते ठिकाण. बघू दाखवतो तुम्हाला तिथं पण गेलो की. चालले अजून फिक्स नाही आहे, पण चालले जायचं. हे काय करायचं, जायचं ना तिथं
ते ठिकाण आपलं त्या विषयावर जायचं आहे ना. जाणार आहे आम्ही दोघं. हे मागचे दोघं सरक नाही, हे दोघं आले ते येतील, नाहीतर नाही. बघू, आदेश भाऊ तर असतील, ते कामावर जातील, आम्ही दोघं जाऊ बघू तिथं. घरी आलो, जेवलो, जेवण मस्तपैकी एक झोप काढली. आदेशचा फोन आला, तो म्हणला ये जरा खाली काम आहे. मला त्याकडे चाललो आहे मी आणि अभिषेक, आम्ही दोघं त्याकडे चाललो आहे आता. बघू नक्की काय काम आहे, काय विषय. अजून तो म्हणतो कुठेतरी जाऊन येऊ आपण, तो पण कंटाळला आहे, वैतागला आहे, त्याचं पण सारखं काम चालू असेल त्यामुळं. बघू मग आता काय विषय काय नाही, तिथं जाऊन कळेल. चाललो दुकानावर त्याकडं, बघू नक्की एवढं काय इम्पॉर्टंट काम आहे की त्यांनी बोलावले, जाऊन कळेल काय म्हणतो. बघू, तुम्हाला बी सांगतो. आणि बघू जायचं ठरते का. आपला भाऊ आहे एक ओम म्हणून, तो पण एक 500 एडिटर आहे, त्याला फोन करतो, तो कुठे जागेवर आहे का बघतो, तो असला तर त्याला पण बोलावतो. बघू काहीतरी घेतो नियोजन, तसं तुम्हाला बी कळवतो. गेलेलो आदेशकडं, काम केलं त्याचं, व्लॉग नाही काढला, म्हणजे शूट नाही केलं, नॉर्मल काम होतं. त्याने फक्त बोलावलेलं जोडीला. आता आम्ही दोघं आलो आहे घरी, कंटाळाला आला आहे. आज बघणार काय होतं. उद्या जाणार आहे कॉलेजला, उद्या टाकील कॉलेजचा व्लॉग. ITIला जाणार आहे, तिथं अजून माहीत नाही कोणाला, म्हणजे व्लॉग शूट करायला सुरुवात केली आहे मी. तर बघू कसा काय विषय होते उद्या कॉलेजमध्ये. जायला उद्या कॉलेजला, उद्या प्रॅक्टिकल पण आहे, दाखवेल कसं काय कॉलेज येते. तिथं भरपूर फ्रेंड्स आहेत, बघू काय होते. चला उद्याच्या व्लॉगला भेटू. आजचा व्लॉग कसा वाटला लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा. पहिल्या व्लॉगला कमेंटचं काय झालं काय माहीत, पण कमेंटचं आलं नव्हतं. ह्या व्लॉगला आता कमेंटचं ठेवतो ऑप्शन मी, कमेंट करून नक्की सांगा व्लॉग कसा वाटला ते. आता डायरेक्ट उद्याच्या व्लॉगला भेटू. बाय बाय.